हाय. लव यू. तुला माहितीये मी सकाळपासून तुला किती मिस केलं सौम्या. तुझी वाट बघताना घालवलेला प्रत्येक सेकंद मला तासासारखा भासत होता. एकदा तर मी घड्याळाचे काटे पण पुढे करून बघितले, पण मग लक्षात आलं की याचा काही उपयोगच नाहीये. आय एम सो हॅपी. वेडास तू केलेस मला वेड. सौम्या, मला मला व्यसन लागलंय तुझं. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत आता. प्लीज दिल्लीला जाऊ नकोस ना. सुमित, ह्या सगळ्याचा आज दिवसभर मी खूप विचार केला. माझं दिल्लीला जाणं, इथे थांबणं, तू, मी, काव्या, या सगळ्याचा दिवसभर मी खूप विचार केलाय. त्यामुळे मला अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास करून घेतेस आणि तू ऐकून. सुमित, माझं बोलणं तर पूर्ण होऊ देत प्लीज. माझं तुझ्यावर खूप प्रेम. मी तुझ्याशिवाय जगू नाही शकत असं मला कालपर्यंतच वाटायचं. मग आज असं काय झालं की तुला वाटेनसं झालंय? अरे फक्त प्रेम आहे. ह्या एकाच गोष्टीच्या आधारे दोन माणसं एकत्र नाही राहू शकत. त्यासाठी प्रत्येक गोष्ट जुळून यावी लागते. आणि तुला काय वाटतं, इतरांचे ब्रेकअप होतात तेव्हा त्यांच्यात एकमेकांवर प्रेम नसतं? नाही ब्रेक. एक मिनिट, माझ्या बरोबर ब्रेकअप करणार नाहीयेस ना? नाही, आपल्या नात्याला ब्रेकअपची नाही तर नव्या सुरुवातीची गरज आहे. सुमित, आपल्यात सारखे वाद होतात, सारखं भांडतोय आपण, आणि मग राग शांत झाला की एकमेकांना सॉरी बोलतो आणि प्रॉमिस करतो की आपण पुन्हा भांडायचं नाही. मग तुझ्यावरून किंवा तुझ्या मित्रांवरून आपल्यात पुन्हा वाद होतात आणि पुन्हा तेच तेच. या रिलेशनला चांगलं रिलेशनशिप नाही म्हणत. ओके ओके, मी प्रॉमिस करतो ह्या पुढे माझ्या मित्रांमुळे आपल्यात कधीही भांडणं होणार नाही. मी प्रॉमिस करतो. असं प्रॉमिस तू 1000दा दिलंस मला.